राजमाता वीर माता माय शोभाची, राजमाता वीर माता माय शोभाची. राज्य जननी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या 427व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आणि जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीचे ओळख पटवून देणारे आपले महान आध्यात्मिक गुरु, समाज सुधारक, तरुणांचे प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार भाऊ. म्हणलं नमस्कार. आपलं काय तुमचा ट्रक आहे वाटते? नाही हो, तुमचा आहे का ट्रक? नहीं नहीं, अपने मालिक के है ना, वो 4 ट्रक है उनके पास. वो कैसे ट्रांसपोर्ट पर चलते हैं इधर उधर, अमरावती, अकोला, नागपुर. क्या है तुम्हारा? नाही, आपल्याला कसं कापूस आणायचा होता रामपूरवरून. हो, इथं खाजोडीच्या जिनिंगमध्ये साधारणतः 3-350 क्विंटल आहे आपला. तर पहा मग जमत असेल तर. हो, कसं रातोरात जर आला असता तर आम्ही रातच्यानं भरतो, सकाळी बिलकुल जिनिंगमध्ये. चालते का? पहा मग. हाँ ठीक है ना, खाली है अपने गाड़ियाँ. मैं मालिक को बोल दूंगा 2 गाड़ी इधर लेकर अपने को भेजना पड़ता. रामपुर आना है ना, रोड गिड़ अच्छा है ना, अंदर जाती ना गाड़ी बराबर तुम्हारे घर के पास. अरे रोडचं विचारूच नका ना. रोड एकदम टकाटक आहे. घरापर्यंत असं पासही काम नाही. डायरेक्ट ट्रक लागते आपला याच्या वाड्याले. दळ आणून टाकलं की आम्ही रातोरात भरून टाकतो. नहीं तो भी कैसा, गाड़ा वाड़ा बीच में जो रहते कि नहीं, वो बाजू में रख देने का. कैसे टाइम पास नहीं होता फिर. और मैं क्या करता, 7 बजे एक गाड़ी भेज देता, एक खाली हो जाती जल्दी, और दूसरी मैं 10 बजे भेज देता. जमता ना? हो ना, बस चालते काही हरकत नाही. येऊ द्या मग तुम्ही रातच्या. हो ठीक आहे. फिर वो भाड़े का देख लेते फिर. चलो फिर चाय वाय पिते वहाँ पे आपण कर लेते फिर सौदा. चलो. मला वाटतं मागच्या साईडनं लावून द्या बाबूजी. हो, कसं राहते पुढून इकडून काय होते, अडचण येऊन जाते माणसाला, न्या आणाले दूरही पडते. मागच्या साईडनं आपलं तिकडे बिलकुल दरवाजा मोठा आहे, दोन्ही ट्रक बसते तिकडल्या साईडनं. एक तर माणसाला अडचण होईल इकडून, नाही का? दरवाजा लहान आहे तर हो, तिकडूनच लावून दे मग ट्रक दोन्ही बी, नाही का? हो चालते. पण हे आले नाही अजून पोट्टे लगायचे. पोट्टे माणसं पाहायला गेले तर अजून याचा पता नाही द्यायचा. बहुतेक ट्रक अर्ध्या पाऊण तासात पोहोचणार आहे. म्हणजे फोन आला त्याचा. आले तर येऊन राहिले म्हणलं ते. इकडे झुंबर भाऊ इकडे. काय म्हणते पोट्टे किती सापडले का म्हणला? हो, काय म्हणते किती जण सापडले तरी? काय किती एक पोट्ट नाही सापडलं. फक्त आपले जवळ आहे और आम्ही समजा 2 जण. बस झालं, 3 माणसं आहेत. बस झालं, बाकी कोणीच नाही. बापरे, 2-3 फक्त? अरे बाबा, 2 ट्रक भरा लागते ना. कमीत कमी 10-12 माणसं पाहिजेत आपल्याला. कापूस आणाले, भराले, दबाईले. मग काय तर वरे 2-3 पाहिजे, खाली आणणारे 2-3 पाहिजे, भरून देणारे. 10-12 लोकांची आवश्यकता आहे आपल्याला. तुम्ही म्हणता तिघ जण काय करणार आहे का? ते भाडं अंगावर पाडता का त्या ट्रकचं? आपण बाबा यायलाच तयार नाही कोणी. आता रातच्या कोणी मध्ये पाणी द्यायला जावं लागते, कोणी मध्ये काम आहे, असं आहे तसं आहे. रातभर आता थंडीला आहे नसेल तसं मग काय करा आपण नाही म्हणल्यावर. त्याने म्हणायचं ना 300 रुपये देतो म्हणा बा. काय 2-4 घंटे का 300 रुपये कमी झाले का म्हणा? फुकट थोडी म्हणून राहिलो काही. तरी यायला तयार नाही ना ते. येत नाही म्हणते कोणी. सापडलंच नाही राहिले. एकच जण अडती पाहिजे ना लोक. माहित नाही का तुम्हाला? आता मी आता म्हणतो ट्रक आहे मग ते म्हणते की नाही पुरत नाही लय भर लागते. असं आहे ते. अडती पाहिजे लोक. ते तर आहेच म्हणा. लोकांना सुद्धा दिसत नाही ना कोणाचं. असं वाटतं यायचं काही ना काही आवडलं पाहिजे. बरोबर. मग माणूस एकच नाही सापडला समजा. सगळे विचारलं. सगळे विचार कोणीच नाही राहिला आता विचारायचं. हो बाबा तुम्ही आता कसं काय करावं आता. नाही ट्रकवाल्याला म्हणा माणसं असं तर घेऊन येणार त्याला. नाही ना, त्याच्यावर कुठे माणसं रे ते. म्हणजे तुमच्या माणसं तुम्ही पहा, त्याचं ट्रक आणि गाडी, त्याच्याजवळ कुठे माणसं घेऊन आहेत. आता कसं काय करावं म्हणलं, कधीला पाहिजे काय कसं करता. आणि आता कसं मी सांगतो तसं करा तुम्ही. हो, त्याशिवाय पर्यायच नाही. एकही माणूस सापडत नाही आपल्याला. हो, लोक कशी एक ताडून पाहिजे तर त्याला वाटते 500 नाही 600 रुपये दिले पाहिजे. आता 600 रुपये मग सगळे पैसे देते पोट्टे. हो, मला माहिती सांगते. बरोबर ठीक आहे ना करतो मी. बरोबर काय करायचं ते. या तुम्ही माझं सांगा, या अंदर या. आयडिया काय करायचं सांगतो तुम्हाला. आता कोणती आयडिया सांगता बा? हो चला सांगा मग. हो सांगा काय करायचं ते लवकर सांगा. सांगा म्हणलं काय आयडिया काय म्हणलं लवकर सांगा. तर आयडिया कशी करायची तर आता लाईनी पाटील तुम्ही जा दुकानात नाही. 1-2 बसेल असतेच तिथं गप्पा छाटत. म्हणलं तू आपला भानू जिथं मारती गिरती पोट्टी जिथं असेल तिथं घुस. आणि मी बरोबर आपले जे म्हातारे कुतारे बुडे आहे त्याला संपर्कात राहतो. तर फक्त विषय एवढाच काढायचा की बा बरमले पुढच्या रविवारी जायचं आहे. आणि कापूस भरासाठी जे बी कोणी येईन त्याचा जायचा खर्च आणि त्याचा जेवणा खावण्याचा खर्च हे आपलं कंदिलाबाजी करणार आहे. तर चालसान तर चला बा कापूस भरायला. हो असं आहे म्हणते म्हणावा. काय कंदिलाबाजी हे तर म्हणलं 4 आण्याची मुर्गी 12 मसाला होऊन राहिला. किती खर्च काम झालं ते. 500 रुपयानं माणूस लय सापडला असता. आणि आता हे फालतू जाणं येणं खर्च खाणं पिणं का उलचा खर्च येईन का त्याचा? नाही ना, कोणता खर्च येऊन राहिला. गाडी घरची आहे, डिझेल टाकलं पण झालं. 12 पोट्टी घेऊन जाऊ ना सगळे आपण. बाबा जेवाचा खर्च ना हो जायचा होईल ते. पण म्हणलं जेवाचा खर्च हंडी गिंडी घेतली ना आपण. हंडीचं काय म्हणायचं, हंडीचा विशेष नका काढू. हो जेवण देतो म्हणा बा, जेवण फक्त. तर मग इथून आपलं खर्च कसं गवऱ्या 2-3 कट्ट्यात आणि आपलं रोडग्याचं पीठ घेतलं की आपलं वांगे घेतले 5-6 किलो. जाय तिकडे का जा. हो जिकडे तिकडे. हो सांगतो तुम्हाला लय 100 रुपये पात्र पडन आपल्याला. हो याच्या पडेल परत नाही. मस्त रोडगे बनवायचे, फर्स्ट क्लास निघायचं. असं म्हणजे समजा रोडग्यात जेवण द्यायचं. घरचं सामान निघालं की चालले रे बाबा. असं मी आणलं हंडी गिंडीन काय पुरणार आहे आपल्याला. हो इकडे जायचे मला 10,000 रुपये. बस फक्त आता बोलायची कला पाहिजे आता. हो तुम्ही आता दुकानात जा, बरोबर फोन करा मला. असं बरोबर येते ती हिशोबात आपल्या. बरं पाहतो बा जमलं तर जमलं. हो पहा तुम्ही पाहता. हो चला सगळेजण नाही का. हो आपल्याला काय 10-12 माणसं पाहिजे नाही का. हो चला मग आता मी जातो इकडे, तुम्ही जा तिकडे. हो पाहू आता काय होते. नाही ना बा भानू तुम्ही सांगत ना आम्ही नाही म्हणलं ना. मग वावरात चालू ना आम्ही आता. मग गव्हाला पाणी लावून आहे आम्हाला, मोटर सुरू करणं आहे. मग काय थंडीचे बसले कापूस दाबत आणि हे करत ते करत आपल्या जण होत नाही म्हणलं बा. हो चेते जाता कर तू बा. आताच गाडीहून आलो आम्ही. थंडीची दे मग बसले ते कापूस ते आणा आणि हे करा. का सोपं काम आहे का ती. आपण नाहीत म्हणलं बा. आपल्या जण होतही नाही आता.
तुम्ही काही ऐकत ना मी काय सांगू राहिले ते ऐकत असेल तुम्ही फक्त माय बाबा काय म्हणे बाबा जे समजा आता तुम्ही जर कापूस भरायला आले आता कसं माणसाने सापडून राहिले तर म्हणे बा पुढच्या रविवारी बैरमला जायचं आहे म्हणे आपल्याला जाण्या येण्याची तिकीट म्हणा खाण्याचा खर्च जे काय असं ते आपण भरू म्हणे जर मग येत असाल तर पहा तुम्ही नाही तर मग कसं मी चाललो होतो भेटायला दुसऱ्या पोट्ट्याले मी पहिले तुम्हाला विचारलं बरं नाही तुम्ही समोर सांगितलं बी नाही बा पुढच्या रविवारचं आहे समजा पुढच्या रविवारी आपल्याला जाणं बैरमले तिकीटचं भाडं तुमचं मोफत आणि तुम्हाला जे काय आता तिथं समजा जे जेवण खाण्याचा खर्च आहे ते सगळं बुड्याची इकडे आपल्या असं म्हणते बा बाबा पुरतीला का रे पुरती भाऊ जेव्हा खावायचे असतील का 400-500 जाते तर पुरती हो म्हण काही बोलतो रे का मला नाही वाटत बा तुझ्या बुड्याचं कसं आता सांगायचं मग म्हणायचं नाही आता या रविवारी होत नाही असं नाही तसं नाही असं नाही झालं पाहिजे नाही तर मग आम्ही आज कापूस करायला हे कामं करायला बसा लागत राहिलं बरं राहिलं तुम्हाला काय म्हणून राहिलो तुम्ही नाही येत समजा नका येऊ दुसरे लोक तयार नाही का मग आता जाणं याचं भाडं 500 रुपये समजा लागतच नाही का एका माणसाला 500 रुपये ती बी आणि जेव्हा खवायची देतो म्हणते बुडा मग तुम्ही काय काळजी करू राहिले आम्ही ना आपल्याला झाले पुढते नाही का हो ना काय हालगो मालगो करावं लागते असं म्हणतं नाही का बरं चला ना मग नाही का जावले का बरं भानू हे बघ काही काळजी करू नको येतेच पुट्टी दे हो मोठरा काय बटन दाबून दिलं की वापस याचं काम आहे हो येतो आम्ही येतो काही हरकत नाही मग युवराज का आता सांगा चेती आला रे भूषण युवरा लाग तुम्ही पण आता हे मारतीदा म्हणते चला मग आता मारतीदा आहे तर चला मग काही हरकत नाही आमचं चौकाचं पक्क समजा जमला आता नाही का 4चा तर जमला आपला आम्ही 3 जण 7 जण झाले आता बरं ठीक आहे मग येऊ का मग आता या तुम्ही 8 वाजता येऊन झाला ट्रक लवकर येऊन जा मला पटपट आलोच आम्ही हो 10-15 मिनिटं येत तिथं काही हरकत नाही ट्रक आला की आवाज येतेच ना आम्हाला हो जाय तू पुढे आलोच आम्ही का पुरण का मारतीदा पुरण ना म्हणलं आपल्याला पुरत नाही तर काय झालं एरी आपण चालत होतो ना पुढच्या रविवारी मग जाऊ दे ना आपलं फुकटात होऊन राहिलं जाणं खाणं फुकटात होऊन राहिलं हंडी गिंडी बिलकुल टेन्शनचं कामच नाही पुरा डुबला आहे मग काय कंदील पुढे पाहिजे तू मी म्हणला नाही तर मग मला सोडशाल बा मग चाल ना ते कापूस दबाईले जरासं हो कसं दिसायला महत्व आहे आलता बा असं आहे ना तू बी येजो मी बी येऊन जातो मग तिकडे आपल्याला घर लागते नाही फुकट फाकट तेच म्हणलं हो चला मग आता हो थोड्या वेळात चालले जाऊ या तुम्ही घरून या फ्रेश होऊन जरा हो चालले जाऊ मग कापूस तेवढं भरायला आहेच काय एकत्र काय वाटते ना जाऊ तिकडे बरं हो ठीक आहे किती 9 माणसं झाले का बरं अजून 3 जण पाहिजे समजा नाही का बरं पाहिजे ना मी 3 जण बाद सापडते तर बरं त्याला सांगितलं ना पण बैरामचा सगळं खर्च करतो म्हणून सगळं सांगितलं ना बरोबर आले का कंदिलाचं नाही हो काय आहे गडबड काय 12 माणसं काय आहे काय म्हणते तो बैरम गिरम काय विषय आहे तो पाहू ना ते काय म्हणते हो ना मी तेच विचार करू राहिलो कायचं चालू आहे बरोबर ठीक आहे मग हो पाहतो मी 3 जणच पाहिजे कधी हो बस बाद सापडते तर ठीक आहे सगळं खर्च देऊन देऊ म्हणा आपण तसं काही नाही हो जायचा खर्च जेवणाचा खर्च सगळं फक्त म्हणा बा पहा तुम्ही काय आहे पटत असेल तर या नसं नाही तर नको येऊ ठीक आहे ठेवतो मग फोन काय रे काय म्हणलं कंदिल्या काही नाही हे कापूस भरासाठी माणसं हो म्हणलं बा कसं आता बैरमले चालला आपण पुढच्या रविवारी हो मी म्हणलं बा जे बी कोणी भरायला येईल हो त्याला आपण बा जायची तिकीट आपल्या इकडेच लागली गाडी आपली समजा हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला जेवण खाऊन बी हो सगळं आपल्या इकून असं कबूल केलं आणि या म्हणलं बा आता 9 जण जुटले तर 3 जण पाहिजे आपल्याला बोले लय मोठं मन केलं रे कंदिलाचं हा नाही तर का काय 200-300 रुपयाच्या वर देत नाही तू काय आता तेवढं कोण पाहिजे रे आता आपल्या जण त्याला बी पुण्य होऊन राहिलं का नाही दर्शन होऊन राहिलं का नाही चला बा जराशे 100-500 रुपये शिल्लक चालले पहा मग आता काय आता जा लागत मध्ये 3 माणसं अजून 5 लागते तर मग आम्ही हाव ना आता आम्ही काय करून राहिलो एरी आता रिकाम असल्यापेक्षा काय आहे कापूस दाबणं म्हणजे लय भारी आहे का ट्रकावर चढलं की झालं का बाकीच्या सांगा आणायचं अरे काय तुम्ही काय लिहून राहिले हो तुम्ही राहू द्या ना या वयात राहू द्या मीच तर आता म्हणलं करत नाही असे काम तुम्ही काय करून राहिले फालतू आता कामातच जिनगानी गेली ना आपली मग काय हो काही नाही चालतं का मोठे हा कसं करता म्हणलं का मग शिरांबू नाही येतो आम्ही येतो भराले मग फक्त तिकीटचं समजा भाडं आणि जेवण खाऊन समजा नाही का हो जेवण खावं आणि आपलं तिकीटचं भाडं गाडीचं हो एवढं दिन भाऊ याच्या पडेल नाही बरं नाही तर मग जत्रा करायचे पैसे मागतात मध्ये बाबा नसते आपण घरात गोटी नाही चालते ना बस झालं तेवढं बी हो येऊ का मग आता किती वाजता येऊन राहिला ट्रक आता पण तुम्ही 8 वाजता येऊन आला म्हणे हो 8 वाजता या ना 15 मिनिटं या तिथं हो लवकर घरी जाऊन चहा घेऊन या तुम्ही या लवकर पटपट फटकन भरलं की मोकळा हो सकाळी ट्रक गेला पाहिजे ठीक आहे मग येतो मग आम्ही चल रे बस चल जमला आता नाही का हो तसे तर काही येत नव्हते आता पावर कसे आले तर बरं या मग निघतो मग मी बरं हो ना 9 झाले समजा नाही का 3 पाहिजे अजून बरं आहे ना 3 जण पाहतो मी बात गेलं की आता देवलाल भाऊ येते पण आता एवढा मोठा बैरामचा खर्च करतो म्हणल्यावर कोण नाही येत समजा जाणे येण्याचा खर्च जेवढं सांगायचा आहे ना जाणे येण्याचा समजा जेवाचा हो जेवणाचा खर्च देऊ म्हणा कंदील आबाजी जेवणाचा खर्च देईल आणि दुसरी गोष्ट या जासाठी गाडी स्पेशल एवढं करू म्हणा या म्हणा भराली येसान तर नाही येसान तर मग नका तसे आपल्याला काही गरज नाही एवढी तसे 9 माणसं झाले आपले नाही तरी बरं ना 12 माणसं असली की कसं लवकर भरणं होते कापूस नाही तर मग कसं रात गाजवता का ठीक आहे मग सांगतो मी पाहतो जरा जातो मी इकडे तिकडे जरा पाहतो धुंडून हो ठेव म्हणलं हो पाहिजे म्हणलं बरोबर जेव्हा बरोबर येतो म्हटलं आता काय 2-3 माणसं पाय नाही तर लवकर आता गाडी येते काय सांगा लवकर हो पण ते काय बैरमचं ऐकलं मी बैरम यात्रेचं काय विषय काय आहे ते जेवणाचा खर्च देतो आणि याजाचं देतो काय होईल ते आपलं कसं बैरमले जायचं पुढच्या रविवारी कंदीला बाजी म्हणे वा हो जे बी कोणी कापूस भरायला येतील हो त्याला म्हणे आपण 200-300 दिल्यापेक्षा हो यावेळेस आपण यात्राच करू म्हणून द्यायची जायचं समजा गाडीचा खर्च आणि जेवणाचा खर्च हो या म्हणे कापूस दबाईले भराले हे ते हो असं होतं ते तर 9 माणसं सापडले म्हणते 3 जण पाहिजे
नाही पण पुढचं झालं का तर आपल्याला नाही म्हणून शांताराम चालतं का म्हणलं आपण बी हलगो मालगो कर नाही आपलं काहीतरी. हो रे झालं पुढे नाही का हो ये रे काय आता मला काय लय एवढे मोठे माणसं म्हणल्यावर हो नाही का हो, चालले जाऊ मग बरं आहे टाइमपास. असं किती माणसं 3 माणसं कमी आहे नाही का हो का बरं आम्ही दोघं आलो चालते का पा मग हा एरिया आता कसं काम नाही काही नाही म्हणलं आलो असतो आम्ही आता होईल ना 2-3 घंट्यात. तीन काय रपर आणून टाकणारे असले न दबाईवाले असले तर काय टाइम लागते मग काय पहा ना मग येता का तुम्ही येत असाल तर पहा आपण कसं आता तुम्हाला कसं म्हणावं हो ना आता तुम्ही एवढे मोठे माणसं आपण कसं म्हणावं तुम्हाला नाही हो सरपंच साहेब. पाहू आता ते त्याचा विचार आपण काय बोलणार त्याच्यात हो त्याला जर या वाटत असेल तर येऊ द्या ना मग काय हरकत आहे आलं तर काय कामाचं काय. नाही तर मग कसं ते चांगलं वाटत ना तुमच्यासारखे एवढे मोठे माणसं पाहा तुम्ही तुमची इच्छा शेवटी इच्छा आहेच ना आमची पण म्हणलं कसं बैरमचा पूर्ण खर्च आहे ना पण जाणं येणं समजा खाणं पिणं हे ते सगळंच आहे ना त्याच्यात. ते सगळं कधी करून राहिलं ना आता कसं कापसाचा भाव चांगला गेला आपला मग कसं सौखुशीनं चला बा म्हणून मग देणं होते हो बिलकुल खाणं पिणं सगळं हो काहीच विशेष नाही गाडीचा सगळं चालते मग हो शांताराम चालते ना मग काय हो चालते काही हरकत नाही येतो आम्ही दोघं जण हो तरी एखादा माणूस लागन बा तुला पाहतो अजून हा हो ये मग पाहून. काय रे माणूस पाहता सरपंच साहेब का चला ना तुम्ही बी काय असते आता बसल्या काय माहिती. काय रे जा सांगा आता मले कापूस भरायला न्यायला तर तुम्ही आपल्याला काय जमते ती आपल्याला नाही ना साहेब, आपलं जमत नाही ते काम. अरे काय मोठं भारी आहे हो वरे आपण आता 3 जण राहू आणि 3 आपलं दबाईले सुरू बाकी आणणारे आणते तर तुमचं वजन आहे रप दबते काहीच विषय नाही मग आता बोलता ट्रक भरणं होते. आता तू म्हणता बुवा आता पण काही भारी नाही ना बरं चालते ना मग हो येतो मी बी काही हो आता काय तू म्हणता म्हणून नाही तर मला तर काय बरोबर नाही वाटून राहिलो. आपण काय रोजा मजुरी चाललो का त्याच्या काही आपलं एक सहकार्याची वृत्ती बा चला आता संग मग हो येतो म्हणलं पाटील आम्ही 3 जण पकडून घ्या मग झाले माणसं पुरे किती वाजता यायला सांगा या अर्ध्या घंट्यात येते आता गाडी लावला गाडी की बस तुम्हाला मिस कॉल देतो तुम्ही या मग तुम्ही चला निघतो मग आता माणसं झाले पुरे कंदीला बद्दल सांगून देतो मग ठीक आहे ओके. बापरे किती माणसं आहे हो नाही रे मारते तो बुडा येऊन राहिला बस इकडून ते हा मोठे बाबा दिसून राहिले आणि ते काय डॅनी आबाजी इकडे येऊन राहिले हा इथंच आहे का म्हणा बाबा यायचे बी. अरे बाबा कसं रे म्हणलं मुंशीराम काय आलं का हे काय सरपंच साहेब हो का हो ते डगल्यावाला कोण आहे, काय मागतात ते. तिथंच भाऊ असं होते मग ते अरे हो मीच हा म्हणलं सरपंच हो काय म्हणता बा काय राजा माणसा तुम्ही हा काय असे कामं राजा तुम्ही हा सरपंच माणसं तुम्ही कापूस दबाईले अरे बाप कठीण काम आहे बा. नाही तसं नाही आहे ते कसं बसलो आम्ही गप्पा गोष्टी होऊन राहिल्या चला बा आता कसं कंदीला बुजी आता बैरमले नेऊन राहिले ना म्हणून म्हणलं मग हे म्हणे चला बा चला असं आहे ते काय कामच कोणतं भारी आहे. तुम्ही कुठे चालले. आम्ही इकडेच आलो ना बा आम्हाला कंदील बुड्याने सांगितलं ना इकडे या म्हणून मग काय तर झालाय का सुरू भरणं. आम्ही तुम्ही काय राहिले हो तुमचं काही काम नाही ना तुम्ही जा घरी हो आम्ही दबाई करतो तुम्ही म्हटलं तुम्ही राहू द्या पोट्टे आहेत ना 7-8 पोट्टे आहे आम्ही बसू द्या आता. अरे वा असं कसं म्हणलं आम्हाला रजा आहे ते बैरमले जात आहे ना ते जेवण खावणं सहित आहे ना ते मग आम्ही नाही म्हटलं बाबा आम्ही नाही जात तुम्ही जा म्हणलं कुठे जात ते. मग आम्ही बरं मग असं करा तुम्ही जा तुम्ही काय करा आपले हे आणा ना डाली आणा ना कापसाची डाली घेऊन या जा तुम्ही घेऊन या ते फारगट भरू घेऊन या जा. सांगा आता आमच्या वयात होते का हे आम्ही दबाईच्या कामाची कशी बी वरे आपलं हो सशरे अंधारी. आम्ही आता किती जण दबाईले होईन म्हणा मी आता आम्ही 4 जण झालो पण लय जण होईन नाही तर वरे लय होते ना आणाले माणसं कमी पडेल ना मग. ते पाहा तुम्ही आता चला आपण चढा म्हणलं ते मागून शिड्या वाटते ना हो चढा हो तुम्ही पार बा काय करास ते आम्ही दबाईसाठी हो आम्हाला ते कंदीलनं तेच सांगितलेलं आहे. आम्ही तर मग आता आम्ही काय करा आम्ही गठुडे आणावं का आम्ही नाही आणत म्हणलं या तुम्ही या ना आम्ही बी जाऊ दे तिकडे 5 बसून काय आहे ते या वरेच्या तुम्ही बी या. अरे बाबा आम्ही तर सगळे साहेब आहेत माऊन नाही राहिला बा अरे काय इतके जण दबाईले असते का अरे कोण आणून कोण म्हणलं का आम्ही 2 जण आणू का मरू का बा. म्हणजे कसं काय म्हणजे आता लाईने पडलं ना आम्हाला सांगितलं दबाईसाठी या म्हणे बा म्हणून आम्ही 3 आलो हे आता मोठा आणि हे आपले डॅनी आबाजी यायचं बाबा काय आहे तो सांगितलं सर पण इतके जण असते का वरे इतके वरे असल्यावर खाली हारण कोण. पाय बा तू ते कंदीलनं आम्हाला दबाईसाठी सांगितलेलं आहे म्हणून आम्ही आता कापूस दाबासाठी आहो. आपलं भानू होता आम्हाला म्हटलं होतं रे बा कापूस दबाईसाठी चाल म्हणून ते अन्न फन्न आपल्या त्यांना नाही होत. अरे वा मस्त आलं का मग हे तर लयच झालं रे. कसं जिंबर भाऊ हे चला बरे बाबाला म्हणा काय निपटा व्हायचं चला हे काही येतात म्हणलं डॅनी मोठा हे मुंशीराम नाही आला मारत्या नाही आला ते काही येतात म्हणलं काही येतात ते का अर्धा कापूस झाला येतात का. अरे बाबा आले ना ते बाबा मग आता ते मारते की ते सगळे जण टरकार जाऊन बसले तर सगळे म्हणजे आम्ही दबाई करतो आणा कोण म्हणलं आम्ही म्हणलं बा ते उतरा काही जण ते म्हणजे आम्ही नाही उतरत मग काय कसं करा मग ते म्हणजे सरे दसरे वरच जाऊन बसले आणि इकडे कोणा काम करा का फुकाचे पैसे आहे का चला बरं मी सांगतो त्याला काय तर कसं रे बा शांताराम सरपंच साहेब कसं तुमचं काय सगळे जण वरे जाऊन बसता तर म्हणलं आनंद कोण रे बा हे आता 3 जण भरून देऊ राहिले 2 आणून राहिले तुम्ही म्हणलं इतके जण असते का वरे. आता तो असं सांगितलं बा आम्हाला वरे दबाईचंच काम आहे म्हणून आलो बा आम्ही.
नाही हो, हे बा लाईने पडलं ना आम्हाला दबाईसाठी सांगितलेलं आहे म्हटलं, म्हणून आम्ही आलो, नाही तर आम्ही येत नव्हतो. बरं बरं बरं, ठीक आहे ना, ठीक आहे ना, काही हरकत नाही. हे बा असं करा तुम्ही, आता दुसरा ट्रक येऊ राहिला म्हटलं काय, निघाला ते आला जवळपास. तर म्हणलं ज्याचं वजन जास्त आहे, तर आपलं शांताराम भाऊ सरपंच साहेब तुम्ही या ट्रकावर थांबा, आणि आपलं दुसरं मुंशीराम भाऊ, आणि आपले कोण आहे जाळ्यातलं मारुतराव, तुम्ही मोठा, तुम्ही 3 जण दुसऱ्या ट्रकवर, 5 जण तुम्ही 2 ट्रक दबाई करा, बाकीचे सगळे खाली उतरा. चला म्हणलं देवदासराव, डॅनी आबाजी या म्हणलं तुम्ही, आपण आणू ते आणि पाहू ते काय दुसरा ट्रक येऊ राहिला. अरे बाबा, दुसरा ट्रक आहे का? तुम्ही तर आम्हाला वाटलं एकच आहे का, दुसरा आहे का अजून? मग आता कसं काय एका ट्रकात कसं काय बसून? 300 क्विंटल आहे ना आपलं, वरे आहे ना. मग आता ते येऊनच राहिला म्हणते, तर आता इथं बाजूनच लावून देते, तर तुम्ही कसं 2 जण तिकडे जाता म्हणलं. मग तर आम्हाला माहित नाही म्हणून सांगत नाही असं. आता ते काय 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 सांगायला लागत असते का, तुम्हाला माहित नाही का, समजत नाही का म्हणलं, एवढा मोठा कापूस म्हणल्यावर आता 2 ट्रक लागतेच ना. चला म्हणलं आता एवढं भरून घ्या, तसं काही काळजी करू नका, बैरमच्या यात्रेत तुम्हाला नेतो मी. हो, पुढच्या रविवारी बिलकुल फिक्स. आपल्याला का दुसरा ट्रक आहे म्हणते, म्हणजे 300 क्विंटल मिळालं का जीवन. बरं बरं, ठीक आहे बा, हो करतो, फक्त जेवण घेऊन देजा म्हणलं रविवारी. हो, नाही तर बस 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 2 रोटके खाल्ले की तिकडेच पाहायला लावतो तुम्हाला. हो ना, बिलकुल बिलकुल, नो टेन्शन. चला आता उतरा बाकीचे, 2 राहा फक्त, बाकीच चला. आला वाटतं मॅडम मंदिरातून नाही का. अरे बा, आता चला, काहीतरी देखावा करायच लागते ना बा, पाणी गिनी हातात झारीगिरी घ्यायच लागते ना. हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम. काही का असे ना आपण काम करताना दिसले म्हणजे माणसाला बरं वाटते. बरं, काय ते वाताचं काय झालं, कुठपर्यंत आल्या वाता आपल्या? हो हो हो, ते आल्या ना समजा, अर्धा किलो कापसाच्या केल्या तरी, पण अजून काही व्हायचं आहे समजा, चालू आहे आता बनवून. हो, आजही आता दिवसभर बऱ्याचशा काढतो मी. हो ठीक आहे. बरं, तर मी काय म्हणत होतो, आपलं तुम्ही ते काल सांगितलं ना मला विषय, ते आपल्या मॅनेजरचा, तर कसं काय करायचं मग, त्याचं कसं काय ठरवलं? त्याला रंगी हात पकडायचा आहे का नाही. तर मॅडम मी काय म्हणतो, आपण जे टाईम आपला 12चा असते, त्या टायमावर आपण जाऊच. म्हणजे कसं त्याचा डाऊट निघून जाते की बा येऊन गेले मॅडम. आपण जर गेलोच नाही तर त्याला वाटतं बा यायच्या आहे ती बी धुकधुकीत. त्यापेक्षा आपण पहिले जाऊ, कल्पना देऊ, आल्या बा गेल्या, नंतर मग आपण लक्ष ठेवू काय होते काय नाही. तर मला तेच वाटते, तसंच करू मग नाही का? बस 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 बस, त्याचे ट्रक आले रे आले की पुन्हा तिथं धाड टाकायची. मग काय करते ते नाटक ते आपण पाहू मग. असं माझं मत आहे बा. बरं, तर आता तुम्ही काय करा, जे शॅम्पल आहे ते घेऊन आपल्या जिनिंग मध्ये जा आणि त्याला ते देऊन द्या. अशा पद्धतीचा कापूस असेल तर 77 आपण घेतलेला आहे म्हणा, असं त्यांना दाखवून द्या. नंतर मग तुम्ही वापस या. बरं ठीक आहे, मग मी पोचून देते कापूस वगैरे. हो ठीक आहे ठीक आहे, हो इस्तू लावून देतो. हो, दुपारी धमाका होणंच आहे. ठीक आहे मग, येतो मी. चला आता इथं CCTV नाही का, आणि तिकडच्या कोपऱ्यात आहे नाही का. बरं बरं, थांब आता, तू फिटला रे भाऊ आता. फिटला. अरे म्हणलं इकडे, म्हणलं इकडे, इकडे काम आहे जरासं. आता हे काय लाल लंबे तोंडे एवढं सकाळी कायचं कट्टा आणलाय ना. अरे काय म्हणलं दिवाणजी, काय आहे इकडे या ना, मॅनेजर साहेब इकडे म्हणलं. हो, थोडं काम आहे. आलो 1 मिनिट. हो 1 मिनिट. बोला काय होतं, काय आहे कट्ट्यात, काय म्हणलं कापूस आणला वाटते नाही, कायच आहे? काही नाही, हे आपलं खाजोड मॅडमनं सॅम्पल पाठवलेलं आहे. हो, तर अशा प्रकारचे 2 ट्रक येतील म्हणते आज. तर ते मॅडमनं 7700 रुपये भावानं कबूल केलेले आहे. काल ते येऊन गेले. तर हे सॅम्पल आणि त्याचे ट्रक चेक करणे आणि त्यानंतर आपला माल उतरवणे, असं मॅडमनं आपल्याला सांगितलेलं आहे निरोप. आणि दुसरी गोष्ट, हे 10,000 रुपये तुम्हाला दिलेले आहे. आपलं मकर संक्रांतीसाठी त्याला देऊन द्या म्हणे. मकर संक्रांती निमित्त म्हणजे कसं काय अचानक, कसं काय मॅडमनं कसं काय दिले म्हणा, काय माहित बा. ते काय बक्षीस म्हणून द्या म्हणते यायले, कसं आहे त्याचं काम चांगलं आहे म्हणे, म्हणून तुम्हाला 10,000 रुपये त्यांनी दिलेले आहे. आणि हे सॅम्पल बरोबर तुमच्यावर ठेवा, ट्रक चेक करा, नंतर माल उतरवा, असं सांगितलं. बरं झालं नाही का, मस्त मकर संक्रांतीच्या कामी येते. बरं ठीक आहे. हो, देऊन द्या मग 10,000 रुपये. हे सॅम्पल मी ठेवतो तिकडे बाजूनं. हो, ट्रक आले की मी पाहतो. आपले ट्रक रामपूरचे आहेत 2. तेच म्हणलं, कंदील आबाजी नावाने येतील ते, तर उतरून घेतात ते. ठीक आहे. हे ट्रक कोणाचे आलेले एवढे सकाळी बात झाले 10 वाजता. काही नाही, ते कापूस आता आला आता. हो, डायरेक्ट मध्ये घेऊन घेतला, ते उतरणं सुरू आहे. असं हो का, बरं पाहू द्या मला कसं काय आहे. हे पैसे घ्या तुमचे. चला पाहू जरासं काय आहे. सकाळी झाल्या गाड्या नाही. हो का, बरं कापूस गिपूस बरं वाटते नाही. काय भाव लावलाय कापूस, भाव काय दिला म्हणलं येले? अरे यायला काही गरज, आता याच्यात नाक खोपसाची काही गरज? अरे भाऊ शिवलाल भाऊ, तुम्ही दिवाणजीच राहणार म्हणलं इकडे. तुम्ही कसं या गोष्टींनी लक्ष देऊ नका. काय भाव घेतला, काय घेतला, तुम्हाला काय करायला लागते याचं? तुम्ही तुमचे कामं करा, आम्हाला करू द्या. सहज विचारला काय भाव आहे बा, काय भाव घेतला काय? आता हे घेतला आम्ही 7510. 7510 रुपये? अरे बाप, 7510. अरे काय राजा, तुमचे काय डोके फिरले हो? तिकडे पाहा जरा शिशियामध्ये जाऊन पाहा जरासं भाव आहे ते. का घालता खादोडे साहेबाला मातीत राजा, इतका भाव घेत असते का? अरे बाबा, इथं डायरेक्ट आणून दिलेला आहे त्यानं, अडत नाही, दलल नाही, कोणतं नाही, विषय नाही, असं आहे ते. म्हणून पद्धतशीर आहे, कापूस चांगला असल्यामुळे घेतला मी हिशोबान बरोबर. हिशोबानं घेतला आणि हे घेतला. अरे सांगतो ना, तुम्ही बस करा जरा, फालके मारणं कमी करा ना. प्रत्येक गाडीवाल्यापासून याच्यापासून जरासं कमी करा दे, बरोबर नाही? हो, बस करा म्हणलं. काय शिल्लक बोलायचं नाही म्हणलं. तुमचे कामं तुम्ही करा, छत्री धराचे कामं करत जा तुम्ही. शिल्लक कसं इथं अगोपणा कराच नाही म्हणलं इथे येऊन. याचे घेतले का, फालके मारले का, मला सांगून राहिले का तुम्ही? चालला का आता मागचा आला तू, मला शिकून राहिला का? शिल्लक कसं जरा सांगा, राहिल्यासारखं करून राहिला तू. तुला काय वाटून राहिलं रे? ते तू कोण रे मला सांगणारा? चालला का 8 दिवस झाले नाही इथं येऊन. तुला काय माहिती इथं काय 10 वर्षापासून बुड्यापासून काम चालू आहे म्हणलं इथं माय. तू काय सांगून राहिला का? चालला टपऱ्या वानाचे का, छत्री धरे जाणं तिकडे कामं करणं, गाडी चालवणं. चालला का 8 दिवसांनी जर तुम्हाला पाहून नाही सोडलं तर म्हणा मॅडम, तुम्हाला काय वाटून राहिले का? हो, आली तुझी जवळ ना. थांब तू जरा, आजचा शेवटचा दिवस आहे तुझ्या. बरोबर ठीक आहे ना, काही नाही. आता मी कसं चांगलं बोलून राहिलो, तुम्ही जरा जास्त शिल्लक करून राहिले. ठीक आहे. चला येतो मी आता. घ्या काही भावानं घ्यायला का, लुटाले को. चला येतो मी.
चाललं लेका कुठं चाललं हो ना भल्लं येऊन लेका नाका खूप असते लंबई नाकेला का लंबई तोंडायच्या जाय बे जाय येतं म्हणला चालला मोठा लेका चाल निघ आली तुम्ही मोजून थांब तू जरा हो थांब सांगतो ना तुला काय तर शिवला टोय कुठे काय सांगतो तुला थांब तू अरे निघ म्हणलं टोय गोट्या चालला लेका मोठमोठे बांबगोय पाहायला म्हणला मी तू काय काढला बे निघ इथून गेट आउट हट 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 अबे हुड 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 लेका हट हुड निघ लेका गोटा हानी लेका निघ हराम खोल लेका लंबई तोंड्या निघ आले का मॅडम फेरफटका मारून सर्व तेच म्हटलं तर पहा म्हटलं आजचा हिशोब आज 6 गाड्या खरेदी केल्या मी आता सकाळपासून आणि आता सध्या एक गाडी लागलेली आहे तिथं आणि 25 मजूर चालू आहे आपले रेग्युलर प्रमाणे रोजच्या प्रमाणे अच्छा ठीक आहे आतापर्यंत समजा 25 मजूर आहेत नाही का बरोबर कामं वगैरे चांगले व्यवस्थित करून घेत चला त्यांच्याकडून तेच म्हणलं आणि महत्वाचं म्हणजे कापसाचे रेट थोडेसे कसं इतके थोडेसे जास्त होऊन राहिले माझ्या हिशोबानं 5-25 रुपये कमी करत चला थोडे जास्त होऊन राहिले यानं चुगली लावली वाटते 100%. हो मॅडम मी कसं व्यवस्थितच लावतो पण ते कसं होतं आता ते 75 वाला आहे की नाही त्या हाच कापूस आहे 1 नंबर कापूस आहे तुम्हाला दाखवायला आणला मी पद्धतशीर होता म्हणून लावला हो ते गोष्ट बरोबर आहे परंतु कसं आहे आपल्याला परवडलं पाहिजे का नाही ठीक आहे चालू दे तुमचे कामं चला ठीक आहे येते मी आता पुन्हा मला हॉस्पिटलला जायचं आहे ओके ठीक आहे चल जसं आहे तसं व्यवस्थित ओके हो मॅडम ठीक आहे चला येतो मग हो लागतो कामं कमी ती गाडी मोजून घेतो येतो मी जाणं म्हणलं छत्री घेऊन जाणं निघणं काढणं गाडी काढणं चाललो म्हणलं हो बस का नको करू म्हणलं कामं करतोय तू हे कामं कर हो माय चालूच आहे म्हणलं हो केलीच वाटते चुकली नाही 75 लावला आणि ते मॅडमनं म्हटलंच मला आता हे म्हणलं म्हणून कापूस दाखवायला आणला म्हणलं पाय म्हणलं टपरी आहे म्हणलं तू पाया लागायची पाय आणणार होता मी थांब तू जरासा हो गडबड नको करू हो बरं ठीक आहे ना हो नाही ते कापूस नाही अंदर हो कामं कर शिवलाल भाऊ गाडी सुरू करा या लवकर हो मॅडम आलो मॅनेजर वर चढून टाकायचं पाहून राहिला कापूस झालं ना म्हणा बा खिशे गरम केले ना तुझे अरे का म्हणलं पहा म्हणलं बा कापूस गिपूस मॅडमनं 7700 भाव रुपये केलेला आहे म्हणलं आपला रामपूरचा ट्रक आहे ना लक्षात आहे ना माहिती आहे ना सांगितलं ना तुम्हाला हो मॅडमनं सांगितलं आहे सगळं शॅम्पलही दिलेलं आहे हिंगा तेच आणलं ना मी शॅम्पल सारखा कापूस असला पाहिजे ट्रकातला नाही तर मग काय दाखवायचा एक मॅडमले आणि इकडे करायचं दुसरं नाटक करायला लागत तसं नाही का हो तसं असून त्याचं हो त्याची फॉर्मॅलिटीज आहे ना हो तेच आहेच म्हणा पहा ना बा कापूस पहा शॅम्पल पहा तुमच्या म्हणा ना हो तसं तर त्याने आपल्याला सांगितलेलं आहे मला 7700 बापले बा सांगा आता यानं शॅम्पल आणलं कोणतं आणि माल कोणता आणला यानं आता जमीन आसमानचा फरक आहे नाही याच्यात नाही काय आहे म्हणलं हे काय करून राहिला का मजा का करून राहिला का तुम्ही हे शॅम्पल कोणता आहे तुमचं पाबर त्यातला कापूस हे कापूस पाबर तुमचा कसा आहे काही राजा म्हणलं का बनवायचे कामं करता का काही शॅम्पल दाखवता आणि काही माल आणता म्हणजे कमालच दिली राजा मग 10,000 रुपये दिले तरी म्हणलं असं बोलून राहिले असं कसं काय झालं अरे बाबा असं आहे का ते मॅडम आलेलं आहे रे बरोबर आहे think का शिवले आलं ना सापडलं आता कसं रे बा कसं होईन आता अरे कसं काय बोलू राहिले भाऊ म्हणलं तुम्ही असे काम नका करू राजा तुम्ही आता मॅडमनं सांगितलं ना 7700 रुपये भावानं तेच शॅम्पल तेच माल नाही जमत नाही ते हे बा मॅडमले बोलावं लागते ते हो मॅडमले बोलावं लागते हे कापूस बरोबर नाही आहे शॅम्पल वेगळा आहे बिलकुल म्हणलं जमत नाही ते अभिन तर याला तिकडे न्यावं लागते हो आता मॅडम आहे म्हणून नाटकं करू राहिलाय बरं हो ना काही हरकत नाही फक्त म्हणलं खाली उतरा तुम्ही 1 मिनिट मी काय म्हणतो ते पहा म्हणलं 1 मिनिट फक्त खालीच या तुम्ही खाली काय यावं लागते झालं ना तुमचं क्लिअर ट्रक बाजून लावा तुम्ही मी मॅडमला फोन करून बोलवून घेतो विषय नाही इथं म्हणलं मॅडम आहे तुम्ही दिसले दिले म्हणून पहा कसं नाटकं करू राहिलं ते आता पाहा तरी भांडाफोड होणारच आहे आता ते बुडं काय मुकाड्यानं थोडं राहते काही दिले ना त्यानं पैसे मग काय म्या दिले त्याला पैसे पाहा तुम्ही आता बरं बघू ना काय करते पाहू ना आता चला ना तुम्ही 1 मिनिट ऐका तर खरी मी काय म्हणून तेवढं ऐका फक्त बाजून चाला ना तुम्ही नाही बाजू घेऊन काही नाही ट्रक बाजून लावा ते ड्रायव्हरला आवाज द्या तुमच्या चला मागं घ्या ते दोन्ही ट्रक मागं घ्या चला लवकर माल बोगस आहे काय मॅनेजर साहेब काय आहे काय म्हणलं काय गोंधळ काय चालू आहे तुमचा गोंधळ म्हणजे काय मॅडम ते कसं झालं तुम्ही जे सॅम्पल दिलं त्यांनी हे बाई कट्ट माझ्याजवळच आहे हो याच्यातला कापूस एकदम म्हणजे ग्रेड 1चा आहे आणि हे ट्रकमध्ये जे माल आलेला आहे ते क्वालिटी काही बरोबर नाही हो याचा साधारणतः म्हणजे 7700 भाव काही बरोबर नाही म्हणून मी तुम्हाला फोन करणारच होतो अरे मग तू आम्हालाच टिपार राजा म्हणजे 10,000 घेतले ना आता 77 नाही म्हणते बातच पलटलं नाही म्हणलं मॅडम म्हणलं मी काय सांगतो माय ऐका पहिले तुम्ही नाही मॅडम काही ऐकू नका तुम्ही यानं सॅम्पल चुकीचा आणलेला आहे आणि माल दुसरा आणलेला आहे तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न आहे यांचा अजिबात ते म्हणजे भाव एकदम याचा 73च करा तुम्ही याच्यावर अजिबात घ्यायचा नाही बापलेच पलटलं राजा हे पुरं मातीच घालून देऊ राहिला आम्हाला अरे म्हणलं मॅडम तुम्ही ऐका म्हणलं माय म्हणणं काय ते ऐका तर खरी पहिले भाऊ थांबा तुम्ही मॅनेजर भाऊ थांबा तुम्ही काय म्हणता तुम्ही काय म्हणता काय आता तुम्हाला काय बोलायला तोंड राहिला का हो लबाळे कामं करता राजा म्हणलं अशी कामं करता आणि आता म्हणता असं आहे तसं आहे लबाळ म्हणजे मी करू राहिलो तुम्ही करू राहिला राजा आता हे म्हणलं मी आता लोक चुप होतो बा आता आपण कसं मुकारण नाही राहत मग 10,000 रुपये दिले तुम्हाला तुम्ही काय म्हणे फोनवर 10,000 रुपयात मी मॅनेज करतो म्हणे आता मॅडम दिसल्यावर तुम्ही पलटले आणि तुम्ही पलटले म्हणजे का मला मातीत घालता का तुम्ही माझ्या 7700 रुपयाचा हे 73 घ्या म्हणता म्हणजे काय घाललं शायनी दुसऱ्याला तुम्ही माझे 10,000 घेता काय बोलून राहिले तुम्ही कोण घेते 10,000 कोण म्हणते मला कोण घेते 10,000 मॅनेजर साहेब मी काय म्हणते इकडे बघा मी काय म्हणते पहा मॅडम हे काहीच्या काही लावून राहिलं ना मी याच्यापासून माझी ओळख नाही पाळख नाही 10,000 रुपये मी घेतले काय यायचे मॅडम हे बा त्याने हे बा सांगतो तुम्हाला खरी गोष्ट सांगतो कालची सोय म्हणे टायमाच्या नंतर आणा म्हणे तुम्ही गेल्यानंतर कापूस आणा म्हणे मी बरोबर ॲडजस्टमेंट करतो म्हणे असंही म्हणलं ना त्यानं मॅडमच्या देखता म्हणे मी बोलणारही नाही म्हणे शब्दही बोलणार नाही वय काही दाखवणार नाही अच्छा हो का असं म्हणजे तुम्ही पैसे घेतले नाही का मग मॅनेजर साहेब तुम्ही पैसे घेतले नाही मी कायले घेतले माझा काही संबंध नाही याचा दूरपर्यंत संबंध नाही मग काय तर ओळखही नाही काहीच नाही
थांबा म्हणलं मॅडम हे पा इथं कसं आहे दूध का दूध पाणी का पाणी मी करतो म्हणलं आता तर आपलं कंदील आबाजी तुम्ही नोटाचं बंडल कोणतं दिलं होतं कितीच्या नोटा होत्या 100च्या नोटाचं बंडल होतं म्हणलं कोरं कंच्या विचारा ना पहा ना तुम्ही शिवलाल जोड म्या दिलं शिवलालनं यायला दिलं कावा म्हणलं कसं काय मॅनेजर साहेब 10,000 रुपये म्या दिले ना तुम्हाला कालचीच बोलणी झाली आपली फोनवर 10,000 रुपये घेतल्याशिवाय मी पुढचं काम करणार नाही म्हणजे सकाळी आणून दिलं ना तुम्हाला सॅम्पल सोबत दिलं नाही का मी 10,000 तुम्हाला अरे ते बक्षीस होतं ना तुम्हीच तर बक्षीस आहे म्हणे ते बक्षीस आहे ना बक्षीस आणि बक्षीस कायचं बक्षीस दिलं का छोट्या वानाच्या हरामी कामं करतं म्हणलं मॅडम 10,000 रुपये मापासून घेतली आहे ना आणि म्हटलं यायले फसवलेलं आहे म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका यायले मॅनेजर साहेबाले जरासं त्याचे ते नोटाचं बंडल दाखवा म्हणा त्याच्या खिशातच आहे ते बंडल बाहेर काढ म्हणा ते मॅनेजर साहेब तुम्ही बाहेर खाली या तुम्ही खाली उतरा तुमचं बंडल दाखवा खिशातलं बंडल दाखवा त्याचं ते आहे का बघू द्या मला हो ना मॅडम मी घेतलं ना पैसे घेतले ना मी म्हणून राहिलो ना पण तुम्हीच दिले म्हणतील ते शिवलाल टोयकुटे आला होता मला पैसे दिले त्यानं सॅम्पल दाखवलं म्हणलं मॅडम पा कसा फिरून राहिला आहे अरे बा काही तू काही फिरू नको आम्हाला आता तो आमच्यापासून 10,000 रुपये घेतले कधी बुटेचे पैसे आहेत ते 100-100चं बंडल नोटा नंबर पाठ आहे त्या माणसाच्या मॅनेजर साहेब तुम्ही काहीच बोलू नका आता तुम्ही खाली उतरा तुमचं ते बंडल दाखवा मला ते आजोबा तुम्ही पण खाली उतरा या तुम्ही या सगळे आता बघू द्या मला काय तुमचं प्रकरण म्हणलं मॅडम हे बा हे 100चं जे बंडल आहे ना नोटाचं हेच होय माया विचारा ना हे सगळे जण तिथेच होते लाईने पाटील होते हे वरचे आहे सगळे झिंबर विचारा त्याला सगळ्या दिलं का नाही म्हणून हे शिवलाल जोड ना हे बघ गलत फहमी झाली ना दिलं ना बंडल मी सांगतो ना मला शिवलालनं दिलं पण अशासाठी नाही दिलं ना दुसरं म्हणेन ते बक्षीस म्हणे ना कर रे बोलू नको म्हणलं आता तू भांडा फुटला तू या पितं उघडं पडलं आता काही राहिलं नाही समजलं का मॅडमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येऊन राहिल्या आता तू काय आता सपाटणीचं कामं करू नको काय करावं कसं समजून सांगा अरे बा मी काय सांगू कसं मॅडम तुम्ही बक्षीस दिलं ना मला काही बक्षीस दिलेलं नाही आणि काही नाही तुम्ही काही खोटं बोलू नका विनाकारण तर आता तुम्ही लवकरात लवकर तुमचा हिशोब करा आणि 2 दिवसाच्या आत तुमचा गाशा गुंडाळा समजलं का इथे मी दुसरं कोणीतरी बघेल काय माझ्या हिशोबानं आता तुम्ही आता माझ्या लक्षात आलं तुमचे कारनामे काय आहेत 10,000 रुपये देऊन आता हा कापूस तुम्ही मला काय 7700 रुपयांनी देणार होते का म्हणजे असे काम नका करू तुम्ही इकडच्या बाहेरच्या बाहेर जमला तर नाही का हे तर फिटलं आता कधी फिट वाटते बा आता ऐकूनच नाही राहिला तुम्ही मॅडम तर काय कसं समजून सांगा आता पहा आता तुम्हाला काय करायचं ते करा आता मी काय सांगू नका मॅनेजर साहेब मी सगळं बघत आहे तुमचं आम्ही गेल्यानंतर बरोबर हे ट्रक आले त्याच्या अगोदर ते ट्रक अर्धा तास तिथे उभे होते आम्हाला माहित आहे सर्व तुम्ही काही सांगू नका पूर्ण याची सेटिंग होती तुमची आता तुम्ही काही बोलू नका तर आता कंदीला भजी 7500 रुपये भाव लागेल तुमच्या कापसाला याच्यापेक्षा काही लागणार नाही म्हटलं का 200चा खटा झाला रे क्विंटल मागं 300 क्विंटलचा म्हटलं का जाऊ दे आता निकलो शिलाब नाही का जाऊ दे 75 बरं ठीक आहे बा ठीक आहे हो काही हरकत नाही तर चला हा विषय आता इथे संपला यानंतर पाहू पुढे काय होते तर उद्या नवीन विषयासह येऊ 5 वाजता ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा